सुस्वागतम स्वागतम। आज आपण पाहतोय ही स्पर्धा पहिला दिवस या स्पर्धेचा ग्रामीण गटातील आज संघ खेळताना पाहायला मिळाले आणि ग्रामीण गटातील फायनलची मॅच आता काही क्षणात आपल्या समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक थरार सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे। अर्थातच गावदेवी ऐरोली आणि इच्छापूर्ती वाशीगाव तिसऱ्या वर्षी फायनल खेळते आणि पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली वाइल्ड कार्ड एंट्री गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला आणि ही टीम देखील फायनलसाठी तयार झाली। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स नितेश भोईर सर। थँक्यू हर्षद, थँक्यू सो मच। आज ज्यांच्या आम्हाला साथ मिळाल्या गेम सुरू होत असताना पहिलाच बॉल फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला तसज्ज पाहायला मिळतो आणि योगेश भगत मिस्टर गॅरो बॉलिंग ट्रॅकवर असताना हा पहिला बॉल तिथे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड विजनमध्ये आदलताना पडताना आपल्याला पाहायला मिळाले। पहिल्याच बॉलवर मात्र एक ही धावसंख्या अंकित होत असताना धावसंख्येची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहताय फायनल मेगा फायनलचा ग्रँड फिनालेचा हा सामना नगरसेवक चषक 2024 या स्पर्धेची अंतिमची लढत आणि अंतिमच्या या मॅच मध्ये जो संघ जिंकणार तो संघ चॅम्पियन ठरणार आणि हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ॲट ऑफ साइड नाव आणि विकी मुंबईकर च्या बॅटमधनं आलाय। मागच्याही मॅच मध्ये आपण असाच समरूप फटका पाहिला होता आणि अगदी त्याचंच प्रतिबिंब याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय। विकी च्या बॅटमधनं बॉडी स्ट्रेच करून हा फटका सजवलाय, येतोय षटकाराने धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावर। स्पर्धा फार महत्वाची आहे, 8वं एडिशन। एज लागला बॉल लॉंग स्टॉप रिझन कडे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकून देतील तोपर्यंत धाव मिळणार ती फक्त एक। सन्माननीय शिरवणे गावचे नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या कल्पक विचारातून साकारण्यात आलेली ही संकल्पना, ज्या संकल्पनेला खरं तर त्यांचे बंधू अविनाशजी सुतार साहेब अर्थातच उद्योजक आणि त्याचबरोबर समाजसेवक अशी दुहेरी भूमिका ज्यांची नेहमी आपल्याला पाहायला मिळते, त्यांची साथ। फटका चांगला आहे, योगेश पवारच्या बॅटमधनं प्रतिम फटका आलाय, परंतु धावा मात्र मिळणार किती तर 1-2 मध्ये कन्वर्ट केलंय। धावसंख्या 2 न पुढे जाईल, पोहोचेल ती 10 या आकड्यावर। आजच्या दिवसामध्ये तब्बल 101 धावसंख्या म्हणजे शेकडा कंप्लीट केलाय योगेश पवारनं अँड ही इज लीडिंग रन स्कोरर ऑफ टुडेज गेम। अजूनही फायनलची मॅच बाकी आणि हा अजून एक फटका, शेकडा तर कंप्लीट केलाय जरूर आणि पुन्हा एकदा येतोय या मॅच मधील योगेश पवारच्या बॅटमधनं अजून एक षटकार। सुपर बॅटिंग सेंचुरियन मॅन आणि जरूर आम्ही योगेश पवार यांना विनंती करू की समोर कॅमेरा आहे, कॅमेऱ्याकडे जरूर थोडं पाहावं आणि प्रेक्षकांची मानवंदना आपण जरूर स्वीकारावी। अर्थातच 100 धावा कंप्लीट या आजच्या दिवसामध्ये। सुपर बॅटिंग, इट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स दॅट इज। रणजी पट्टू आणि आज मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर फिटनेस ॲथलेट, आज त्याचे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले। सुपर बॅटिंग आणि यावेळेला आपण जरूर पाहतोय हलवार पद्धतीचा चेंडू रिलीज करत असताना येईल हा पहिला डॉट बॉल। सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। टेक्निकली साऊंड बॅट्समन, टॅक्टिकली साऊंड बॅट्समन आणि हाय रेटेड खरं तर टेनिस बॉल क्रिकेटर ज्यानं पूर्वार्धामध्ये लेदर बॉल क्रिकेटवर सुद्धा त्यांचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळालं आणि रणजीच्या फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ आपण गेले कित्येक वर्ष पाहिला। आज आपण जर का उल्लेख करायचा झाला तर DY पाटील अकॅडमीमध्ये खरं तर मगाशी जो उल्लेख झाला फिल्डिंग कोच म्हणून त्यांची वेगळी ओळख सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। 3 इनिंग आणि 107 धावा, स्टील नॉट आउट। तो 107 धावा वरती आपल्याला एक स्टार हवा होता कारण ही स्टील बॅटिंग, अजून त्याच्यामध्ये धावसंख्या ॲड होणार। त्याचा हायेस्ट रन स्कोर आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि तर आपण बघितलं गेलं
तर अप्पा स्ट्रायकर्स या टीमचे संघमालक प्रशांतजी तडाके यांच्या माध्यमातून कॅश प्राइज सुद्धा त्या 50 धावांच्या खेळासाठी अर्थातच त्या अर्धशतकी खेळीसाठी मात्र देण्यात आलं. हे अप्रिसिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशी आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ती टीम म्हणजे गावदेवी दिवाले आणि अप्पा स्ट्रायकर्स CBD. यावेळेला हा व्हाईट बॉल धावसंख्या 1 न पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 17 या आकड्यावर. क्रिकेटचा हा खेळ चेंडू आणि चेंडू फळी, कॉन्क्रीटची ही विकेट, कॉन्क्रीटच्या विकेटवर आपण या खेळाचं मात्र प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओलसर विकेट, रिमझिम पाऊस नुकताच पडलाय, आता मात्र थोडासा थांबलाय. इथे हा यावेळेला बॅटस्विंग चांगली होती, चेंडूची लाईन खराब आहे. गंगाधर इंगोले पहिले 2 चेंडू व्हाईट बॉल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मातीतल्या खेळाशी आपली प्रत्येकाची एक नाळ जोडली गेलेली आहे. अर्थातच म्हणूनच की काय असे खेळ आपण लवकर स्वीकारतो आणि त्याचा आपण नेहमी आनंदही घेत असतो. खेळ मातीतलाच परंतु सिमेंटच्या विकेटवर. हा बॉल टॅप केलाय मिड विकेट रिझनमध्ये आणि 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये 19. नाही, नक्कीच पेनचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जिथे आम्ही DK चषक स्पर्धा कव्हर केली होती तेव्हा आम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं होतं. अर्थातच योगेश पवारच्या नावाचं तिथे मात्र स्टँड, अर्थातच प्रेक्षकांसाठी बसण्याची जी जागा असते आपण नेहमी पाहतो. सचिन रमेश तेंडुलकर सर त्यांचंही नाव आपल्याला बऱ्याच स्टँड्सना पाहायला मिळतं. अगदी तसंच खरं तर पेनच्या एका स्टेडियममध्ये योगेश पवारचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळतंय. ही आहे आयडेंटिटी, ही आयडेंटिटी दिली आहे ती या खेळानं. अर्थातच तुम्हा सर्वांचा आवडीचा हा खेळ, आज रबर बॉलचा हा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि या फॉर्मॅटमध्ये काय स्पर्धा रंगली आहे. अतिशय निर्विघ्नपणे, कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, ट्रान्सपरंट आणि काय लाईव्ह ब्रॉडकास्ट झाले संपूर्ण स्पर्धेचं. इथे हा बॉल अनोख्या शैलीमध्ये अगदीच इम्प्रोवाइज करायचं होतं. अंतिमच्या टप्प्यामध्ये जर का आपण बघितलं गेलं तर एज लागला आणि एज लागून बॉल गेलाय. बॅकवर्ड रिझनमध्ये धाव मिळते ती फक्त एक. थर्ड बँड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. योगेश पवार यांचं आजच्या दिवसातील मात्र नक्कीच खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. हा बॉल चेंडूची लाईन अप्रतिम होती, फटकाय तितक्याच ताकदीचा आहे. हा आहे दिवाल्याचा ब्रँड, नाव आहे विकी मुंबईकर and this is hand handsome stand and deliver. Look at this action replay. Wow, it's a pure timing, pure power. Mr. Vicky, 1 more 6. अजून एक, this time horizontal batted stroke and this is 1 more 6 is consecutive sixes now. Vicky Mumbaikar on fire. फटका प्रतिम होता. फटक्यात ताकद, नजाकत, टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल फरार झालाय. षटकारासाठी धावा मिळतील 6 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 32. यस, निश्चितपणे नितेश, एक गोष्ट आम्ही नक्की सांगू या बॉल नंतर. ओहो, क्या बात, क्या बात. आणि आजच्या दिवसामध्ये हा तिसरा फलंदाज ठरतोय. सलग 3 षटकार ज्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ही सॉलिड एंटरटेनर विथ द बॅट. नाव आहे विकी मुंबईकर, मॅन फ्रॉम दिवाले, सन ऑफ अ सॉइल. खरं तर कोळ्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मासेमारी आणि विकीचा विचार केला नितेश तर सकाळी विकी पहिल्या मॅचला येत नव्हता कारण त्याने सांगितलेलं मी होडीवर आहे. पहिली मॅच तुम्ही खेळून घ्या, पहिली मॅच जिंकली दुसरी मॅचला मी येणार. परंतु योगेश दादा पवारचा एक फोन गेला आणि त्यानंतर विकीने होडी सोडून थेट मैदान गाठलं आणि आला म्हणून एवढा चांगला गेम तो दाखवू शकलाय हे या निमित्ताने मात्र आपल्याला पाहायला मिळते. ट्रिमेंडस. इट्स अ लिटल बिट ड्रामॅटिक, परंतु आपण म्हणूया की तो आला नाही तर तो गाजला सुद्धा. त्याचा बॅटिंगचं प्रदर्शन पहा. पॉवरफुल टीम, पॉवरफुल हा प्लेअर आणि पॉवरफुल ही बॅटिंग. ताकदीचं प्रदर्शन. एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 38. नाव योगेश पवार ऑन स्ट्राईक.
यावेळेला बॅटचा एज लागला, चेंडू अंगाचा वेध घेत असताना मात्र नक्कीच आपण जरूर पाहताय शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतील, जयेश पाटील चेंडूला उचलून फेकून देतील, तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. 2 मोर ॲडेड इंटू द टोटल. एकूण धावसंख्या झाली ती 40. प्रेक्षकांची खरं तर प्रचंड गर्दी क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. हा प्रतिसाद या स्पर्धेचा, हे यश आहे या स्पर्धेचं टायटल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब जे खरं तर शिरवणे विभागातील नगरसेवक या कार्यपदावर कार्यरत असताना त्यांच्या नावाचा हा खरं तर क्रिकेटचा वारसा मात्र पुढे नेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि हे टायटल आपण पाहताय नगरसेवक चषक 2024 एडिशन 8 मध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय. 8वं पर्व अतिशय थाटामाटात आपण खरं तर लॉन्च केलं आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये फायनलची मॅच. 8 वर्ष अभिमानाची, 8 वर्ष स्वाभिमानाची, 8 वर्ष अस्मितेची, 8 वर्ष उज्ज्वल परंपरेची, ही 8 वर्ष स्नेह आणि आपुलकीची, ही 8 वर्ष मैत्री आणि प्रेमाची, ही 8 वर्ष अप्रतिम क्रिकेटच्या खेळाची. आणि हा फटका फसलाय की काय? हो, फटका फसलाय आणि फलंदाज होतील बाद. मोठा मोहरा टिपला गेलाय. इट्स अ बिग सेलिब्रेशन फॉर गौरव शिंदे. 3रं षटक हाताळत असताना मी म्हणेन मोठ्या फलंदाजाला इथे परतावून लावलंय. हर्षद मडवे आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. हर्षद, ही मोठा फलंदाज बाद झालाय. योगेश पवारला 12 या आकड्यावर थांबवणं तितकं सोपं नव्हतं. ज्यांना आज आजच्या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस मध्ये 100+ धावसंख्या रचली आहे त्याला थांबवलंय. हे मोठं यश गोलंदाज गौरव शिंदे. नाही, क्रिकेट हा खेळ 11 जणांचा खेळ आहे. कारण एकावरती पूर्णपणे डिपेंड राहून चालत नाही. एकावरती पूर्णपणे खेळ थांबत नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस सांघिक खेळ करता त्यावेळेस मात्र तुम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा असतात. सगळ्यांनी खेळणं फार गरजेचं आहे. सध्या तरी विकी मुंबईकर मी तर म्हणेन जागा भरून काढतो योगेश पवारची. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. ज्या पद्धतीने योगेश पवार बॅटिंग करतो त्याच पद्धतीने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विकी मुंबईकर देखील या टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे योगेश पवार बाद झाल्यानंतर फार मोठी हानी झाली आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण विकी मुंबईकर सारखा खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे ना तोपर्यंत मात्र या धावसंख्येला रोखणं थोडंसं कठीण आहे. परंतु ॲटलिस्ट 60+ जर धावा गेल्या तर मात्र सामना बघायला शेवटच्या क्षणापर्यंत मजा येणार, यात शंका नाही आहे. नक्कीच फार छान वर्णन जरूर केलंय. 60+ अराउंड जर का धावसंख्या गेली तर मॅचमध्ये रंगत वाढेल आणि मॅचमध्ये रंगत वाढेल हीच तर खरी अपेक्षा असते प्रत्येक प्रेक्षक मायबापाची. प्रेक्षकांना जर का आपण विचारलं तर जरूर उत्तर देतील. मॅच ही क्लोज एन्काउंटर व्हायला हवी. मॅच हा सामना हाय व्होल्टेज व्हायलाच हवा. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगली की मात्र प्रेक्षक चिकटून राहतात आणि मॅचला एन्जॉय करत असतात. तोच आनंद प्रेक्षक मायबाप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रिमझिम पाऊस आणि त्या पावसासोबत क्रिकेटचा हा खेळ, हा फुलटॉस बॉल, नयन खोली, अजून एक फटका चांगल्या दर्जाचा आलाय. धावा मिळतील किती तर तब्बल 6 आणि आक्षेप घेतलाय तो. खरं तर मी म्हणेन चॅलेंज केलंय. त्या अर्थातच या डिसिजनला षटकार तर जरूर आलाय परंतु हा बीमर आहे का हा प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नाचं उत्तर जरूर आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. स्पर्धा गुणवान खेळाडूंची, स्पर्धा प्रतिभावान खेळाडूंची, स्पर्धा प्रज्ञावंत खेळाडूंची, स्पर्धा अप्रतिम निपुण खेळाडूंची आज आपण जरूर पाहताय. हे षटकार तर कन्फर्म आहे परंतु आपण बीमर पुन्हा एकदा चेक करूया स्लो मोशनमध्ये. आमची टेक्निकल टीम tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा या गोष्टीचा आपण उलगडा करूया. दूध का दूध, पाणी का पाणी या क्षणाला आपल्याला माहीत पडेल. स्लो मोशनमध्ये पुन्हा एकदा टेक्निकल टीम. येस, थोडं फ्रीज करा जेव्हा बॉल समोरच्या अँगलमधून आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल. समोरचा अँगल देखील आपण पाहूया म्हणजे नक्की समजून येईल की काय नेमकं घडलंय. फार चांगलं विश्लेषण आज आमच्या समवेत मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला अनुभवायला मिळालं. उमेश म्हात्रे सर असतील, आमचे हर्षजी मडवी असतील. क्रॉस अँगल पुन्हा एकदा क्रॉस अँगलने आपण पाहूया. साईड अँगल चेक करूया आपण पुन्हा एकदा. आणि थोडंसं आपण बॉल बॅटवरती आपटल्यानंतर फ्रीज करूया एका जागेवरती थोडा स्लो करून.
बॉल जिथं बॅटला स्पर्श करतो तिथं आपण फ्रीज करूया. येस, होल्ड. येस, स्टॉप करा तिथे, फक्त जिथं बॉल कनेक्ट होते तिथे स्टॉप करा. येस, बरोबर आहे, इथे स्टॉप करा मागे. येस, थांबा. फेअर डिलिव्हरी आहे. द बॉल वॉज बीपिंग इन. ऊर्ध्व दिशेकडनं अर्ध्व दिशेकडे वरून खाली स्टम्प्सच्या लाईनला जात होता आणि अगदीच कमरेच्या लाईनला, कमरेच्या खाली जर का असेल तर मात्र बीपिंग इन आणि इट्स अ फे बॉल. 6 धावा तर मिळाल्या. हा असणार आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलना धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 48-48. धावसंख्येचा मात्र ओघ मात्र वाढत चाललाय. 48 ही धावसंख्या षटक क्रमांक सुरू आहे. ते तिसरं 2.4 चेंडूंचा खरं तर खेळ झालाय. अर्थातच अजूनही इनिंग मध्ये 8 चेंडू शिल्लक असतील. हा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ताकदीनं फटका सजवायचा होता. टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि अगदीच पाठमोरा थोडंसं चेंडूला ग्रीप करत असताना पाण्याच्या डबक्यामध्ये थोडंसं चॅलेंजिंग फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळालं. या धावा कंप्लीट झाल्या. 250 अप फॉर टीम गावदेवी दिवाले अप्पा स्ट्रायकर्स CBD. अंतिमचा बॉल. या बॉलला अपिश ड्राय ऑन द टो करायचं होतं आणि हा बॉल येणार तो अर्थातच टू एंड द थर्ड ओव्हर. डॉट बॉल. धावसंख्या झाली आहे ती 3 षटकांच्या अखेरीस 50 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. वाजव थोडा आवाज पण द्या. थोडा आवाज द्या. तिकडे मागच्या बाजूला एक टोले आहे बघा. थँक्यू टीचर मास्टर. लेट अस फोकस ऑन द गेम. षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचे फायनलचे स्लॉकचे 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज मिस्टर संदेश सँडी ऑन टू दी बॉलिंग मार्क अँड द फर्स्ट बॉल. पहिला बॉल विकी मुंबईकर साठी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह केलं बॉलला. दीर्घकाल हवेमध्ये होता. धावा कंप्लीट झाल्या. 2 तिसऱ्या धावेचा कॉल झालाय. नयन कोहली आणि विकी मुंबईकर एकाच गावातील एकाच टीमला बिलॉंग करत असताना एक खेळाडू ज्यानं आपली एक वेगळी छाप सोडली आहे या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. खरे पाहता संगम प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये गोवा येथे जी स्पर्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळते तिथे पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जायला मिळालं होतं. तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आहे विकी मुंबईकर. ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय. टायमिंग चुकलंय. गतीनं मी म्हणेन फलंदाजाला चकवलंय, फसवलंय आणि इथं पहिला बॉल डॉट फेकला गेलाय. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या थांबली आहे. स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळतीये. पहा ही गती सँडीची. दुसरा चेंडू येतोय डॉट. 2 चेंडू फेकले 2 धावा. यावेळेला मात्र हलक्या हातानं पुश केलं बॉलला ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे डायरेक्ट हिट करत असताना थोडं मी म्हणेन बॅकअप नव्हतं आणि म्हणूनच की काय गोलंदाजानं अंतिमच्या टप्प्याला थोडं स्वतःला थांबवलं आणि अंतिमचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एकूण धावसंख्या झाली ती 2. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला बॉल 2 त्यानंतर डॉट त्यानंतर 2. संमिश्र गोलंदाजी इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. 3 चेंडू फक्त 4 धावा खर्च केला. 54. यावेळेला मात्र पंच आमच्याकडे इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. 1 मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 55. मातीच्या विकेटवर विकी मुंबईकरचा खेळ. मग त्या मातीची विकेट लाल मातीची असो की काळ्या मातीची
किंबहुना सिमेंटची विकेट. चला वाईड रिव्ह्यू घ्या पटकन टेक्निकल टीम आमची tenniscricket.in. कारण पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर वाईड आहे, परंतु पंचांच्या याच निर्णयाला बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले की हा वाईड नसावा, परंतु पंच आमचे या निर्णयावरती काय निर्णय कळवतील तिसरे पंच. येस, पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहूया. टेक्निकल टीम आमची आमच्यासोबत जॉईन आहे. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आज संपूर्ण 10 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहूया आपण. रोलिंग करा. व्हाईट बॉल पुन्हा पाहूया. रोल करा. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन इज स्टील पेंडिंग. दुसरा अँगल, मागचा अँगल चेक करू शकतो का आपण? ऑफसाईडचा म्हणजेच उजव्या हाताच्या फलंदाजाला मेन गेट एंट्री आहे तिथला कॅमेरा, तो अँगल द्या. हा, लेफ्ट साइड कॅमेरा आपण थोडासा अँगल करू शकतो लेफ्ट साइडचा. येस, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. अँड द डिसिजन इज व्हाईट बॉल कॉल. हर्षदजी, पंचांनी आज आत्तापर्यंत जे दिलेले डिसिजन्स सर्वच्या सर्व मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. हे यश आहे या पंचांचं. खरं तर आज या तीनही पंचांचा आपण उल्लेख करूया. शशी मेहर सर, दत्ता मेहर सर आणि नीरज राणावत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण दिवसभरामध्ये या 3 पंचांनी अप्रतिम भूमिका हाताळत असताना मात्र 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन या संपूर्ण स्पर्धेला मात्र मी म्हणेन अप्रतिम ग्लॅमर दिलं. ॲज अ अंपायर म्हणून त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं राहिलं आणि म्हणूनच की काय यशस्वी स्पर्धा आणि त्या यशस्वी स्पर्धेमागे पंचांचं हे महत्त्वाचं योगदान याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक सुरू आहे, चौथं अंतिमचं, आणि चेंडू शिल्लक असतील ते फक्त 3 चेंडूमध्ये 2 चेंडू उर्वरित शिल्लक असतील. अर्थातच खेळ आता मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये आलाय. ड्राईव्ह करायचं होतं, टायमिंग जमलं नाहीये. येईल हा पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा चेंडू, अंतिमचा बॉल. टार्गेट सेट होणार. टार्गेट सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 6 आल्या तर मात्र धावसंख्या पोहोचेल ती 63 वर. 4 आल्या तर धावसंख्या पोहोचेल 61 वर. परंतु डॉट आला तर मॅचमध्ये 60च्या अराउंड धावसंख्येला थांबवता येईल. हा बॉल व्हाईट बॉल कॉल असणार आहे. पंच जरूर आमच्याकडे हलक्यात टर्न करत असताना इशारा करतील आणि व्हाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 न पुढे गेली, पोहोचली ती 58, 58. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. रनआउटची नाहक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 11 चेंडू आणि 32 धावांची एक स्फोटक इनिंग. विकी मुंबईकर चे ते तडाखे बंद 3 षटकार आपण पाहिले. जबरदस्त खेळ साकारत असताना या संपूर्ण इनिंग मध्ये एकूण 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 11 चेंडू आणि 32 धावा असं त्याचं मी म्हणेन बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. आज अप्पा स्ट्रायकर्स आणि त्याच्या समवेत खेळ करणारा गावदेवी दिवाले संघ मात्र भरपूर खुश आणि त्यांच्या स्क्वॉडमध्ये मी तर म्हणेन फार चांगला उत्साह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांची टीम विजयाचा जल्लोष सुद्धा सादर करेल. फायनलची मॅच आहे, त्यांची टीम फायनल खेळतीये. हा व्हाईट बॉल हाईट फॅक्टर फार महत्वाचा आहे. चेंडू पडला, बाउन्स घेतला, डोक्याच्या वरनं गेला. पंचांनी तुम्हाला दंडित केलं. धाव मिळणार 1. एकूण धावसंख्या झाली ती 59. शेवटचा बॉल, नयन खोली ऑन स्ट्राईक. षटकार येईल का, की येईल चौकार, की मिळेल विकेट? एज लागलाय. बॉल गेलाय बिहाइंड दी विकेट. Another 2 runs easily completed and it is very good running between the wickets. अंतिमच्या टप्प्यामध्ये धावा आल्या 2. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 62 आणि 63 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट झालंय. 63 to win from required 24 balls. 24 चेंडू आणि 63 धावा.
येस, फायनल मॅच चा आता अंतिम टप्पा या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण गट आणि ग्रामीण गटातील फायनलची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. तत्पूर्वी या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकावरती जाऊन विराजमान झाले ते म्हणजे अधिराज 11 नेरुळगाव आणि त्यांच्यासोबत कैलासवासी अक्षता म्हात्रे स्मृती कोपरखेरणे हा संघ मात्र तृतीय क्रमांकावरती पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सुरू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त नितेश दृश्य या मैदानाचं पहा, काय हिरवळ आहे मैदानाच्या चारही बाजूला, झाडांची हिरवळ, मैदानाच्या आतमध्ये जणू त्या झाडांची पडलेली सावली, या गवताच्या रूपाने मिळालेली हिरवळ आणि मधोमध बरोबर ही कॉन्क्रीटची पिच, एक जबरदस्त नयनरम्य असं दृश्य या मैदानावरती तयार झालं आणि कॅप्चर मात्र अगदी प्रॉपर केलंय tenniscricket.inच्या या कॅमेरामध्ये. नाही, नक्कीच प्रत्येकाच्या पसंतीला उतरलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं, जिथे गेले कित्येक वर्ष आगरी कोली संस्कृती जपणारे आगरी कोली महोत्सव आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. बरेच सांस्कृतिक कला, क्रीडा, संगीत कार्यक्रम सुद्धा या क्रीडांगणावर मात्र सातत्याने भरवले जातात. आज जर का आपण बघितलं गेलं तर सारसोले या परिसरामधील नेरुल या विभागातील अनेक संघ या क्रीडांगणावर मात्र आपला दररोजचा सराव सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या शृंखला याच क्रीडांगणावर आपण गेली कित्येक वर्ष सातत्यानं पाहत आलोय आणि जर का आपण सांगायचं झालं तर मोठमोठे संत महात्मे सुद्धा याच क्रीडांगणावर अनेक वेळा मात्र त्यांचं चरण स्पर्श होताना आपल्याला पाहायला मिळालं. एक ऐतिहासिक मैदान आहे. इट्स अ हिस्टोरिकल ग्राउंड इन नवी मुंबई. श्री गणेश रामलीला मैदान, सेक्टर 6, सारसोले, नेरुल अँड सॅटेलाइट सिटी, नवी मुंबई. नामकरणाचा इतिहास आपण या मैदानाचा पाहू शकतो. शेजारी असलेलं गणपतीचं मंदिर, त्यावरून श्री गणेश आणि पूर्वीपासून या मैदानावरती होणारी रामलीला हे मात्र खऱ्या अर्थाने विसरून चालणार नाहीये. पहिला सांस्कृतिक कार्यक्रम या मैदानावरती जो झाला तो रामलीला होता आणि म्हणूनच या मैदानाचं नाव हे गणरायाच्या नावाने सुरुवात होऊन रामलीलावरती येऊन संपलं. म्हणजे श्री गणेशाची सारसोळे मैदानावरती असलेली कृपा आणि त्यानंतर पहिला सांस्कृतिक कार्यक्रम झालेला रामलीला, त्यावरून पडलेलं हे नाव श्री गणेश रामलीला असं या नावामागचा इतिहास सांगून जातो या मैदानावरचा. आणि या मैदानाने अशा नावासोबत अनेक इतिहास घडवली आहेत ज्यामध्ये क्रिकेट या खेळाचा विशेष सहभाग आहे. नाही, नक्कीच. आणि क्रिकेट या खेळाला बिलॉंग करत असताना आपण ज्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहतो, ओंकार देसाई सारखा खेळाडू मात्र याच मातीत घडला. आज खरं तर या क्रीडांगणाची निगा राखणं, काळजी करणं, खरं तर संपूर्ण ही जबाबदारी मात्र हा परिसर घेतोय. कुशल सारसोले या टीमचा आम्ही जरूर उल्लेख करू, लारादादा मेहर यांचा आम्ही उल्लेख करू, त्यांचं संपूर्ण स्क्वॉड, किंबहुना आपण असं म्हणूया की सारसोले ग्रामस्थ आणि त्यांचं संपूर्ण मंडळ आज या क्रीडांगणाची मात्र निगा राखते. आणि म्हणूनच की काय, गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा हा वारसा जपत असताना मात्र नवी मुंबईचं क्रिकेट आणि या नवी मुंबई क्रिकेटची कक्षा रुंदावण्यासाठी खरं तर या क्रीडांगणाचा सुद्धा तितकाच मी म्हणेन सिंहाचा वाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहताय याच क्रीडांगणावर नगरसेवक चषक 2024चा रबर बॉलचा हा दैदिप्यमान सोहळा रंगत असताना फायनलची मॅच रंगतीये. आणि आता या मॅचमध्ये धावा काढायच्या आहेत, चेंडू असतील ते 24 आणि धावा काढायचे आहेत त्या तब्बल 63. बॉलिंग ट्रॅकवर ऋषभ, जलद गती बॉल, ज्या गतीनं आला होता त्याच गतीनं त्याला परत पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करतोय योगेश भगत. पहा ऍक्शन रिप्ले, कसा फटका सजवला, ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग आहे. येस, डेफिनेटली बॉल आला आणि बॉल गेला हे समीकरण या बॉलवरती होतं. ज्या वेगाने बॉल आला तेवढ्याच वेगाने बॅट फिरली आणि त्यानंतर मात्र पाहिलेला षटकार हा सर्वांच्या दृष्टिक्षेपामधून आपण देखील पाहिला. साक्षीदार आहोत आपण या गॅरोच्या षटकाराचे. योगेश भगत उर्फ गॅरो आणखीन एक खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, समोर ड्राईव्ह, देवेश कोळी बॉलवरती येतोय, तत्पूर्वी नयन धडपडलाय, परंतु धावा मिळतील फक्त एक. ऋषभ चंदानी एक असा यंगस्टर आहे CBD टीमचा जो खऱ्या अर्थाने आपल्या अप्पा स्ट्रायकर या ग्रामीण टीमला बिलॉंग करत असताना त्याच्या सेक्टरमधून त्याने CBD विभागासाठी ज्यावेळेस बिग बॅश लीग असेल, CBD प्रीमियर लीग असेल, या स्पर्धांमध्ये त्याचं एक वेगळंच कॉन्ट्रीब्युशन राहिलं. म्हणून आज
त्याने अप्पा स्ट्रायकर टीममध्ये जागा बनवली आहे. टॉप एज घेतली आहे, मागे चाललाय बॉल, थर्डमॅनकडे फिल्डर उपस्थित आहे. धाव मिळेल फक्त एक. या एक न धावसंख्येला मात्र पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळते ती धावसंख्या झाली 8. रिषभ चंदाने फार छान तुम्ही उल्लेख केला. त्यांचे डॅड सुद्धा मात्र क्रिकेटला फार जपतायत. अर्थातच सातत्यानं क्रिकेटशी कटिबद्ध असणारा हा चेहरा आज मात्र आपल्या नावाची एक वेगळी छाप सुद्धा सोडतोय आणि इम्प्रेस केले त्यानं. आज पहिल्या षटकाराला त्यानं प्रेशर हाताळलं आणि तो सांगतोय की मी हार मानणार नाहीये, मला ठाऊक आहे कसं कमबॅक करायचं आहे, माझ्याकडे सुद्धा टॅलेंट आहे आणि तो प्रत्युत्तर देतोय. कमालीचं केलेलं त्यानं कमबॅक स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 9-6 हा पहिला आकडा पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला. त्यानंतर मागचे 3 चेंडू त्यानं खरं तर मी म्हणेन सिंगल या एका धावसंख्येवर थांबवलं. ते सोपं नाही आहे, कारण समोर मिस्टर सेहवाग नावाची ओळख आज या नवी मुंबईचा सेहवाग म्हणून ज्याला संबोधलं जातं तो निलेश भोईर, आणि त्याला थांबवण्यासाठी मात्र अस्त्र वापरलं गेलंय. हा बॉल मात्र फरार झालाय, फेन्सिंगवर आदळतोय आणि येतोय निलेश भोईरचा ऑन साइड स्ट्रॉंग झोन असलेला फुलचा ताकदवान फटका. धावा मिळतील किती तर तब्बल 6. गगनभेदी षटकार होता, गगनचुंबी षटकार होता. परंतु इथे अंतिमच्या टप्प्यामध्ये असं वाटत होतं की वाऱ्याचा ओघ विरोधात आहे की काय, चेंडूला तो थांबवेल की काय, चेंडूला मैदानामध्ये पुन्हा एकदा रोखतोय की काय. तसं घडलं नाहीये. चेंडू फेन्सिंगला आदलला, धावा मिळाल्या 6 आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 15वर. अंतिमचा बॉल इन स्विंग फेकला होता, ड्राईव्ह केलंय, इम्प्रोवाइज केलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला पोहोचले, एक्स्ट्रा कव्हर रिझन पर्यंत पोहोचले. तोपर्यंत मात्र ही धाव कंप्लीट झाली. 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 16. डीजे येस बहिरी देव, वर्षभर पाण्यामध्ये राहणारा देव फक्त 3 दिवसाचा पाहुणा म्हणून गावामध्ये येतो. परंतु त्याचं दर्शन घेण्यासाठी नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर संपूर्ण आपलं जेवढं सागरी तटरक्षक आहे, या संपूर्ण सागरी तटावरून 5 जिल्ह्यांमधून भाविक भक्त बहिरी देवाच्या दर्शनाला येतात. इथे पहा फुलटॉस बॉल होता, कॅच ड्रॉप. ओहो, ज्या पद्धतीने कॅच सुटली होती योगेश पवारची राहुल म्हात्रेच्या हातातून, आता ती चूक योगेशच्या बाबतीत घडली आहे, निलेशच्या बाबतीत घडली आहे. कारण मोठा मासा जाळ्यात सापडू शकत होता. नयनची एक चुकी आणि कदाचित ट्रॉफीवरती होणारा परिणाम जाणवू शकतो. नितेश, नाही, नक्कीच झेलचं महत्त्व फार आहे. आपण जरूर त्या गोष्टीवर उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी हा फटका पहा, हे गॅप शॉट सिलेक्शन पहा. सुईतून धागा रोवावा इतका सुंदर आणि इतका सहज हा फटका सजवलाय. मिस्टर गॅरो योगेश भगतच्या बॅटमधनं आलाय. डीप कव्हर रिजन क्लिअर करणारा हा अजून एक चौकार आणि धावसंख्येला त्यांना पोहोचवलंय ते 21 या आकड्यावर. 21 रणसंख्या झाली आहे ती 21. झेल निसटला जरूर, आपण उल्लेख करत होतो झेलचा. झेल किती महत्त्वाचे असतात हे क्रिकेटच्या इतिहासानं नेहमी दाखवलंय. हाही झेल ड्रॉप झालाय. आपण पाहिलं तर आपल्या आजोबा म्हणायचे कपिल देव निखंज यांनी पकडलेला तो झेल आणि भारतीय संघानं जिंकलेला तो वर्ल्ड कप. आपले बाबा सांगतायत की श्रीशांतनं घेतलेला तो झेल आणि भारतीय संघानं जिंकलेला तो वर्ल्ड कप. आता आपण काय सांगतो, सूर्यकुमार यादवनं पकडलेला तो झेल आणि काय भारतीय संघाने विजय मिळवला. आणि 2024 साली अगदीच नुकताच फ्रेश आहेत त्या खरं तर मेमरीज. भारतीय संघानं विजय मिळवला, विश्वविजेता ठरला आहे.
झेलचं महत्व क्रिकेट या खेळामध्ये फार आहे. वन कॅच ड्रॉप कॅन मेक अ बिग डिफरन्स. धावसंख्या 24, गडी मात्र बाद झाला नाहीये, ही जमेची बाजू. आउट स्विंगचा बॉल विथ द स्पिन आणि इथे येतोय अजून एक दर्जेदार क्वालिटी हाय रेटेड योगेश भगत च्या बॅट मधनं. नगरसेवक चषक 2024 चा फायनलच्या मॅच मधला क्वालिटी षटकार. थँक्यू. थँक्यू. प्रियसी प्रियकराला सांगते की अर्ध्या रात्री सोडून जायचं नाही. ओ एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. इक्वेशन आपण पुन्हा एकदा जरूर सांगूया. एकूण धावसंख्या झाली आहे 32. धावांचा पाठलाग करायचा होता 63 आणि आता जिंकण्यासाठी वन शॉट म्हणजेच 31 आणि आता जिंकण्यासाठी अजूनही धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 13 चेंडू आणि 32. या वेळेला फटका प्रतिम आहे. जबरदस्त मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार, मॅचला कलाटणी देणारा षटकार. काय हा फटका होता, आगीचा निखारा की हा आहे ज्वालामुखीचा इशारा. नाव आहे योगेश भगत आणि त्याच्या बॅटमधनं येतोय हा प्रचंड ताकदीनं लगावलेला लांबच लांब उंचच उंच षटकार. पहा नितेश, खरं तर ही चर्चा करत होतो की योगेश आणि निलेश ही अशी जोडी आहे ना, ऐरोली आणि वाशीची, ही जोपर्यंत जोडी तुटत नाही ना तोपर्यंत सिबिडियन डिवाय टीमने आशा करू नये की हा सामना त्यांच्या पक्षात आहे. कारण की हे दोघे असे आहेत की एकमेकांना मैदानात काय कानमंत्र देतात माहीत नाही. जोपर्यंत एक खेळाडू बाहेर येत नाही ना तोपर्यंत त्यांच्यावरती दबाव नाही. बिंदास खेळतात आणि फ्रँक खेळतात. कारण या 2 अलग अलग असलेल्या गावांमध्ये मैत्री एवढी घट्ट आहे की या 3 वर्षांमध्ये सगळा प्रवास आम्ही पाहिला आहे. दॅट वॉज अनबिलिव्हेबल. क्रिकेटनं फार तेच केलंय आज. खरं तर गावागावातील अनेक खेळाडू एकत्र आलेत, पाड्यापाड्यातनं अनेक खेळाडू एकत्र आलेत. गावागावाला जोडलंय या क्रिकेटनं, पाड्यापाड्याला जोडलंय या क्रिकेटनं, तालुक्याला जोडलंय या क्रिकेटनं, जिल्ह्यांना जोडलंय या क्रिकेटनं, संपूर्ण महाराष्ट्राला खरं तर मी म्हणेन एकत्र आणलं या क्रिकेटनं. आणि आज जरूर आपण पाहतोय न्यू बॉलर मिस्टर अनिकेत. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल कॉल. इक्वेशन 12 चेंडू आणि 25 धावा. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37 धावा. निलेश भोईर तो सुटलेला 38 धावसंख्या झाले, माफ करा. निलेश भोईरचा सुटलेला तो झेल. योगेश भगतचे मागचे काही 2 षटकार मॅच मध्ये केले. अप्रतिम पुनरागमन. विहंग मार्गाने खरं तर नभांगणात चेंडू पाठवण्याची क्षमता असणारा फलंदाज मिस्टर सेवॉग. अजून एक व्हाईट बॉल आलाय. चेंडूची लाईन लेंथ थोडीशी खराब, लय सापडली नाहीये. 12 चेंडू मध्ये अजूनही धावा काढायच्या आहेत त्या 24. गोलंदाजाचा स्टान्स आपण पाहतोय, त्याचा छोटासा रनअप, परंतु आत्मविश्वास त्याला थोडासा जागृत करावा लागेल. काहीतरी मी म्हणेन व्हेरिएशन करावं लागेल. हा बॉल गती चांगली आहे.
अप्रतिम क्विकर आणि इन स्विंगचा हा बॉल पहा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून या स्क्रीनवर द वे ही एक्झिक्यूट दिस बॉल बोटांवरची जादू आहा आता आपण ह्या चेंडूला म्हणू शकतो सो एलिगंट इट वॉज सो ब्युटिफुल इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ आउट स्विंगिंग बॉलिंग मिस्टर अनिकेत टप्पा बदललाय आणि इथे मात्र QS अहमदची आम्हाला आठवण आली अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक QS अहमदनं क्रिकेटमध्ये केलं होतं आणि किरण पोलार्डला मात्र खाली जमीन दोस्त केलं होतं ते प्रात्यक्षिक रील्सच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिलं असेल आता 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे आपण पाहताय नगरसेवक चषक 2024चा फायनल मेगा फायनलचा हा सामना ग्रँड फिनाले अँड द मॅच बिटवीन गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी दिवाल्या 5 स्ट्रायकर्स CBD जिंकण्यासाठी 11 चेंडू 23 धावांची गरज आहे मॅच मध्ये मी म्हणेन ऊर्जा उच्च कोटीला गेली आहे हा बॉल पुन्हा एकदा लाईन मिस करतो येईल हा पुन्हा एकदा वाईट बॉल कॅप्टनला गोलंदाजाजवळ जावं लागेल विकेट किपरला गोलंदाजाजवळ जावं लागेल 11 चेंडू 22 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती झाली 41 41 63 काढायचे आहेत धावसंख्या झाली 41 डिजिटल स्कोरर आम्हाला सांगतात की धावसंख्या झाली 41 आमचे मॅन्युअल स्कोरर सांगतात की धावसंख्या झाली 41 आणि डगआउट मधनं सुद्धा ग्रीन सिग्नल थम्स अप आलाय सो एव्हरीथिंग इज ऑल सेट वी आर ऑल इन बोट येस येस 4 वाईट्स आहेत बरोबर 4 वाईट 1 डॉट म्हणजे चेंडू झालेत फक्त 1 11 चेंडू 22 काढायचे आहेत मोमेंटम तुमच्या टीमकडे आणि सलग तिसऱ्यांदा खरं तर विजय मिळवण्याची संधी सुद्धा आहे विजेतेपद म्हणजे चॅम्पियनशिप मिळवण्याची संधी आहे या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 संघ अशी ही संकल्पना आज सलग दुसऱ्या वर्षामध्ये नगरसेवक चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रचंड मेहनतीतनं या स्पर्धेला लॉन्च केलं गेलं अर्थातच किरणजी मेहर क्रिकेटचे समीक्षक क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे प्रमोटर क्रिकेटचे डेव्हलपर ज्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र मी म्हणेन अप्रतिम दिवस मात्र आणलेत आज नवी मुंबईतले खेळाडू खरं तर मी म्हणेन व्यावसायिक खेळ करतायत त्याच्यामध्ये किरणजी मेहर सरांचा मी विशेष कॉन्ट्रीब्युशन सुद्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून आज या स्पर्धे मात्र मी म्हणेन एक वेगळ्या लेवलचं मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब अविनाशजी सुतार साहेब असतील आणि संपूर्ण सुतार परिवार अर्थातच शिरवणे शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सलग 8व्यांदा आपल्याला पाहायला मिळतंय अप्रतिम आयोजन स्पर्धेचा दर्जा स्पर्धेची क्वालिटी स्पर्धेची उंची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभर खरं तर रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी अभिमानाची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट रबर बॉल फॉर्मॅट नगरसेवक ट्रॉफी 2024 हा बॉल अगदी संधी होती आणि संधीला उचलून फेकून दिलं अर्थातच हा बॉल उचललाय आणि फेकलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आता मात्र इक्वेशन सोपं झालंय निलेश भोईची ताकद पहा या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले रणसंख्या झाली 47 चेंडू असतील आता मात्र उर्वरित शिल्लक 8 आणि 8 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 16 इक्वेशन थोडंसं मी म्हणेन आताही थोडं क्लोज येत असताना आपल्याला पाहायला मिळते 8 चेंडू आणि 16 धावा मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी गोलंदाजाला जरूर आहे हे 2 चेंडू किमान 1 ते 2 खरं तर धावांवर रोखलं पाहिजे शेवटच्या षटकामध्ये 12+ जर का धावसंख्या असेल तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जर आपण फ्लड लाईट्सचा विचार केला सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा फलंदाजी करणाऱ्या टीमकडे असणार आहे कारण गोलंदाजांना फक्त बेधुंद गोलंदाजी करायची आहे त्यांना ठाऊक आहे की आता फलंदाजांना चेंडू तितका स्पष्ट दिसणार नाहीये कारण निसर्गाचा नियम आहे ना आपल्या माणसाचे काहीतरी चॅलेंजेस आहेत त्यांनाही लिमिटेशन्स आहेत डोळ्यांना संध्याकाळच्या अंधुक प्रकाशामध्ये तितकं फार क्लिअर दिसत नाही जे टेक्नॉलॉजीला दिसतं आणि म्हणूनच की काय स्क्रीनमध्ये आपण जर का बघितलं इट्स फार बेटर क्लिअर देन व्हॉट वी सी विथ आवर ओरिजिनल विजन जे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय त्यापेक्षा स्क्रीनमध्ये जे आपण पाहतोय ना त्या कॅमेऱ्याच्या साह्यानं अतिशय क्लीन क्लिअर नीट आपल्याला पाहायला मिळते परंतु गोलंदाजांना पोषक वातावरण आहे गोलंदाजांना पूरक असं वातावरण आहे करतील का ते कमबॅक
ओहो क्लीन बोल्ड, क्या बात, क्या बात, शाबास. चला अगदी जणू नितेश मी म्हणेन ज्या बोटांची जादू त्याने मात्र दाखवली ना, पहा काय सेलिब्रेशन होतं लास्टच्या बॉलला. परंतु आज आठवण झाली व्यावसायिक खेळाडू नाझिम गुल्ली ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, अगदी त्याच गोलंदाजीची हुबेहूब प्रतिकृती आहे की काय हा अनिकेत, असंच वाटू लागलं. सेम ॲक्शन आणि सेम रिॲक्शन सगळ्याच बाबतीत त्याची छबी आपल्याला पाहायला मिळाली या अनिकेतमध्ये. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या मॅचमध्ये खरं तर अनिकेतने मार खाल्ला जरूर, परंतु त्याने स्वतःवरती स्वतःच्या गोलंदाजीवरती देखील विश्वास दाखवला. हे पहा स्क्रीनवरती किरण मेहर आणि त्यांची संपूर्ण छोटी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितपणाने याच व्यक्तिमत्वाची भरपूर मेहनत राहिली आहे नगरसेवक चषकासाठी. विवेक सुतार त्यांचे साथीदार, त्याचबरोबर त्यांची इथं संपूर्ण टीम, चिंटू असेल सगळेच असतील, त्यांना सर्वांनाच आम्ही या ठिकाणी मात्र बॉलर्स दोन बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत एका टीमकडून. जर आयकॉन टाकला तर 2-1-1 म्हणजे एका गावाला 2, दुसऱ्या टीमला 1 आणि आयकॉनला 1. त्यामुळे एकट्या सीबीडीचे 3 बॉलर तुम्ही वापरू शकत नाही. दिवाळीचे 2, सीबीडीचे 2. पहा आपण स्क्रीनवर मागच्या षटकाचं खरं तर हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. नझीम गुल्लीची ही रिदमिक बॉलिंग ॲक्शन आणि काय बॉलिंग हाताळली आहे. पहा ही बोटांवरची जादू सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत फ्रॉम सीबीडी अप्पा स्ट्रायकर्सच्या टीमला बिलॉंग करत असताना जबरदस्त कमालीचं त्यानं मात्र प्रदर्शन केलं. आणि अंतिमच्या बॉलवर जी विकेट मिळाली ती प्राइज विकेट होती. मगाशी आम्ही उल्लेख केला हाताच्या या 5 बोटा, अर्थातच कनिष्ठ, अनामिका, माध्यमा, तर्जनी आणि मेन म्हणजे काय तर हा अंगठा, या 5 बोटांचा वापर करून मात्र ही बोटांवरची जादू त्यानं सादर केली. आणि आज अप्रतिम खेळ त्यानं साकारलाय. नाव आहे अनिकेत आणि या षटकामध्ये धावांना त्यानं थांबवलं आणि मॅचमध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा संधी दिली. इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस मात्र काहीच चेंज पाहायला मिळालं. योगेश पवार बॉलिंगसाठी आलेत. आता स्वतःवरती विश्वास दाखवला. बॅटिंग झालेली नाही आहे मॅचमध्ये, मला बॉलिंग करायची आहे, 16 धावा थांबवायच्या आहेत आणि सीबीडी दिवाळी टीमला मात्र विजय मिळवून द्यायचा आहे. या एका उद्देशाने मात्र योगेश पवार स्वतःचा अनुभव आता मात्र या मॅचमध्ये पणाला लावतायत. योगेश पवार आयकॉन प्लेयर. परिस्थिती तुम्हाला हवी तशी क्रिकेटमध्ये कधीच नसते. परिस्थिती ती तुम्हाला जशी हवी आहे ती तशी तुम्हाला ती स्वतःच्या कर्तृत्वावर बनवावी लागते. आणि त्यासाठीच हवा आहे तो तुमच्याकडे असलेला टॅलेंट, त्यासाठी हवा आहे तो तुमच्याकडे असलेला क्रिकेटचा उत्साह, क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची चिकाटी, क्रिकेटचं डेडिकेशन, क्रिकेटची समर्पकता. या सर्व गोष्टींची जर का आपण बेरीज केली तर उत्तर येईल यश. आणि यशस्वी गोलंदाज आयकॉनिक प्लेयर मिस्टर योगेश पवार. 5 चेंडू 15 धावा. वन मोर. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. परंतु पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच आमच्याकडे जरूर इशारा करतील. बाय रन 1. आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज.
4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. कोण जिंकणार, कोण हारणार? गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशी की गावदेवी दिवाल्या पाच स्ट्रायकर सीबीडी? दोन्ही टीम आता मात्र आपापले देव पाण्यात ठेवून बसलेत, कारण दोन्ही टीमला माहिती आहे 4 मध्ये 14 पाहिजे. इथे योगेश पवारचा जलवा चालणं फार गरजेचं आहे. काय नेमकं घडलंय, काय नाही घडलंय हे देखील पाहायचं आहे आपला सर्वांना. नयन काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. चला पंच आमच्याकडे लगेच इशारा करा काय घडले मैदानामध्ये. आय थिंक हिट विकेट साठी रनआउट. ओके, रनआउट साठी आपण स्ट्राईक कडे आपण पाहू. चला एकवटू नका. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते रनआउट आहे की नाही. येस, रोलिंग होऊ द्या पुन्हा एकदा. चला एकत्र येऊ नका फक्त दिवाळी टीम. येस, पुढे जाऊ द्या. रनआउट आहे की नाही हे चेक करूया आपण. थ्रो लागलाय आणि इथे मागे घ्या, थोडा मागे घ्या, रोलिंग मागे करा. चला इट्स अ नॉट आउट. मॅच सुरू करा. ऋषी टेक युअर प्लेस प्लीज. क्विक. मेक इट फास्ट. घड्याळामध्ये 7.7 वाजलेत. अर्थातच शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. दिवाबत्तीची वेळ झाली आणि आजही आपण हा खेळ साकारतो. अंतिमच्या टप्प्यामध्ये फायनल मेगा फायनलचा सामना. टीम आयकॉन मिस्टर योगेश पवार ऑन टू द बॉलिंग मार. 4 चेंडू 14 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. समोर फलंदाज आहे योगेश भगत. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. ओ सुपर लोअर फुल टॉस बॉल होता. फक्त ड्राईव्ह केले, 1 मिळाली आहे. दुसरीसाठी पळालेत. रनआउट होईल का नाही. 12 3 मध्ये 12 जागच्या जागी 2 धावा मिळाल्यात. अजूनही ही मॅच कुठेही गेलेली नाहीये. सलग 2 वर्षीचे चॅम्पियन आता मात्र द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की काय घडणार. या वर्षी 3री ट्रॉफी आमच्याकडे येणार की नाही हे सुद्धा त्यांना आता मात्र विचार करण्यास भाग पाडले. दिवाळे आणि सीबीडी टीमने पहिल्याच वर्षी खेळलेत, परंतु काय खेळलेत, जिद्दीने खेळलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. योगेश पवार सारखा मी तर म्हणेन एक जबरदस्त आयकॉन या टीमला जिथे मिळाला ना तिथं त्यांचं भाग्य उजळलं असं आपण म्हणू शकतो. पहा बॅट लाईट आता मात्र त्रास देते की काय या वाशी ऐरोली टीमच्या खेळाडूंना. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, कदाचित डॉट बॉल. होय डॉट बॉल. योगेश पवार कमबॅक करतोय. अरे सीढ़ियां तो उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, मुझे अपना रास्ता खुद बनाना है हे सांगतोय योगेश पवार सध्या आपल्या गोलंदाजीमधून. जिथे तुमची हवा संपते तिथूनच आमची दहशत सुरू होते आणि तेच काहीसं सांगतोय योगेश पवार. का त्याला निवडलंय आयकॉन प्लेअर या संघाचा. 2 चेंडू आणि 12 असं इक्वेशन असताना योगेश भगत त्याच्याकडे आहे ताकद, त्याच्याकडे आहे टॅलेंट. तोही 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकू शकतोय. मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. उत्कंठा शिगेला पोहोचलीये. ओ हा बॉल येईल. डॉट बॉल. योगेश टू योगेश ही बॅटल. भगत या खेळाडूवरती पवार भारी आणि पवारांची ताकद माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला. 1 मध्ये 12. ज्याने केला पलटवार तो योगेश पवार, चॅम्पियन गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम.